आज मी रेडी झाले होते मंदिरात जाण्यासाठी आणि मंदिरात जाणार होते मी देहू गावात तुकोबारायांच्या दर्शनाला. म्हणूनच इथं छानसे रेडी झाले होते आणि इथं आम्ही पोचलेलो आहोत देहू गावात. आणि इथं महाप्रवेशद्वार तुम्ही बघतच असाल. आपल्या स्वागतासाठी भव्य असं उभं असलेलं हे महाप्रवेशद्वार. इथूनच आस लागते ती तुकोबारायांच्या दर्शनाची आणि पावलांना आपोआपच वेग येतो. आणि इथून पुढे आल्यानंतर नजरेस पडतं ते म्हणजे 14 टाळकरी प्रवेशद्वार. या टाळकऱ्यांबद्दल असं सांगितलं जातं की तुकोबारायांच्या कीर्तनात हे 14 टाळकरी ध्रुवपद धरीत. इथूनच पुढं आल्यानंतर आणि इथं सुंदर अशी कमान उभारलेली आहे. इथूनच पुढं आल्यानंतर आपल्या नजरेस पडतं ते म्हणजे गणपतीरायांची मूर्ती आणि समोरच उंदीर मामांची. देहूवाड्यात पोचताच भजन आणि कीर्तनांचा आवाज कानी येतो. आणि डोळ्यात मावणार नाही असे चिरबंदी महाप्रवेशद्वार आपल्या नजरेस पडतं. महाद्वारावर गरुडावर विराजमान असलेले तुकोबाराय हे आपले सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. आपला मंदिरात प्रवेश होतो आणि इथं खूप गर्दी होती, पण दर्शनबारीतील हा वेळ पांडुरंग आणि तुकोबारायांच्या भजनात कसा गेला हे कळलंच नाही. आम्ही तिथून पुढे आलो आणि आपला प्रवेश होतो मुख्य गाभाऱ्यात. विठ्ठल आणि रुक्मिणीचं सद्गुण रूप पाहून डोळ्यात साचवून गाभाऱ्यातून बाहेर पडतो. गाभाऱ्यातून बाहेर पडताच आपलं दर्शन होतं आणि हा कळस खूप सुंदर होता. गाभाऱ्यातून बाहेर पडताच आपलं दर्शन होतं ते म्हणजे राम, सीता आणि लक्ष्मण यांची अशी सुंदर मूर्ती इथं पाहायला मिळते. हे रूप डोळ्यात साचवून आम्ही पुढे आलो हरिहरेश्वरच्या मंदिरात. हे मंदिर मागच्या बाजूस आहे. हे शिवलिंगाचं मंदिर आहे. इथून पुढे शिळा मंदिर आहे. काही समाजकंटकांनी तुकोबारायांचे अभंग पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबाराय या शिळेवर 13 दिवस बसले होते. आणि पुढं आपण गेल्यानंतर हा सभामंडपात आपला प्रवेश होतो. त्याच्यानंतर या पालखीचं दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. तिथूनच दर्शन होतं ते म्हणजे हनुमंतराय, गणपती बाप्पा आणि ह्या तुळशी वृंदावनाचं. तुळशी वृंदावन याचं दर्शन घेताच हे दीपमाळ सुद्धा आहे. हे सगळं बघून अगदी मन थक्क होतं. तसेच गणेशाची मूर्ती आहे, हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि हा तेथील परिसर. अशा प्रकारे हनुमंतराय, गणपतीची, बहिणाबाईंची मंदिरं सुद्धा आहे. तिथून आम्ही गेलो वैकुंठगमन येथे. वैकुंठगमन या नांदुरकी वृक्षाचं दर्शन घेऊन इथं तुकोबारायांची खूप छान अभंग या भिंतीवर कोरले गेले. या भिंतींवर महाराजांचे अगणित अभंग लिहिले आहेत. शिवाजी महाराजांचे आणि तुकोबारायांचं भेट खूप
कलाकृतीत उतरलेला आहे. तुकोबाराय वैकुंठवास कसे गेले हे त्या चित्रातून व्यक्त केले आहे. तुकोबाराय आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चित्र वगैरे काढलेले आहेत. असं वेगवेगळे चित्र तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुकोबाराय भजन करत असताना पांडुरंगाचे दर्शन घेत असताना तिथूनच इथं मंदिर होतं. त्या मंदिराचे दर्शन घेऊन आतमध्ये होती श्रीकृष्णाची मूर्ती आणि त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर गेलो आम्ही गाथा मंदिरमध्ये. दृश्य इतकं अतुलनीय होतं ना की डोळ्यात मावतच नव्हतं. खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे. हे मंदिर पाहताच आस लागते, ती म्हणजे आत जाणून तुकोबारायांचं दर्शन घेण्याची. हे इतकं मंदिर सुंदर आहे. तुकोबारायांची मूर्ती पाहताच मन अगदी गहिवरून येतं. इथं खूप छान चित्र बनवली गेली आहेत. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या